म्हणून हे सगळं चाललंय असं वाटतंय की हे भाविक भक्तांनी जो उत्तराधिकाऱ्याला विरोध केला त्याच्यामुळे मग हे कुणाच तरी डोक्यावर खापर फोडायचं आणि मग कोण गडावर जास्ती बघतंय कोण लक्ष देत आहे ते माणसं जर गडापासून बाजूला गेले तर जे बाकीचे बाजूच्या भावाच्या आजूबाजूला जी चांडाळ चौकट जमा झाली त्यांचं ऑटोमॅटिक भागणार आहे. आणि हेच आमच्या जवळपास 15-20 गावचे जे खेडे ते लोकांना हे मान्य नाही की गडावर एकच माणूस नको. ठीक आहे, उद्या मी राजीनामा देईन, मी म्हणून माझ्या मुलाला घ्या, उद्या साहेब म्हणते माझ्या मुलाला घ्या, सीए साहेब म्हणते माझ्या भावाला घ्या. मग गड काय प्रायव्हेट लिमिटेड कंपनी का काय आहे गड? प्रत्येक जणांना जर नातेवाईक तिथं आणून बसवले तर मग भक्तांनी काय करायचं? द्या ना तुम्ही सगळ्या आज सगळ्या ट्रस्टीला खुलं आव्हान करतो, तुम्ही राजीनामे द्या, आम्ही राजीनामे येऊ द्या, नवीन माणसं नवीन पोरं बसू द्या ट्रस्टीवर. करणार आहे तुम्ही? विनाकारण काहीतरी चांगला हेतू साध्य करण्यासाठी कुणाला तरी बदनाम करायचं, कुणाला तरी डोक्यावर खापर फोडायचं आणि ते पण कुणाच तरी सांगण्यावर. आणि अशी हिंमत असेल तर नारायण महाराज समाधी वाट ठेवायचं. मी बाबाला पुतळ्याचा सगळा हिशोब दिलाय आणि ते पण जरांगे पाटलाकडे पण घेऊन गेलो. पाटील म्हणले मला तुझ्या विश्वास आहे, मला तुझ्या हिशोबाची गरज नाही. बाबांनी सांगायचे मी हिशोब दिला का नाही. आणि पुतळ्यावाल्या समोर आणतो, पैसे तुला भेटलेत किती, तू पुतळा देतो मानला कधी, आणि सगळ्या लोकांनी पैसे दिलेत किती. 17 लाख रुपये जमा झाले, त्याला 35 लाख रुपये मी दिले. आता हे तुम्ही कधी पुरावे मांडणार तुमचे? पत्रकार उद्या परवा पत्रकार पैसे देऊन पुरावे मांडू, ऑडिओ व्हिडिओ क्लिप सह मांडू. मग कोणी पैसे घेतलेत, गडाचे पैसे कोणी वापरलेत हे सुद्धा महाराजांनी सांगितलेलं आहे की गडाचे पैसे कोण वापरते. त्यासाठी हो त्या समोर काय आम्हाला गडाची बदनामी नको होती म्हणून एवढे दिवस आम्ही शांत होतो की काही झालं नाव कोणाचं येणार आहे, नारायणगडवर काहीतरी वाद सुरू झाला, ह्याच्यामुळे आम्ही नको म्हणतो. वाद नको घालायचा, आपल्याला आपली श्रद्धा आहे, आपली भक्ती, त्याच्यामध्ये कुठं हे होऊ नये.